मिरजे सोनखत नेणाऱ्यावर अखेर महापालिकेच्या दंडाची कारवाई. सोनखताची रीतसर निविदा काढून विक्री केली जाणार. उपायुक्त स्मृती पाटील यांचा खुलासा. शहरातील मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या जागेतील सोनखत काही महापालिका आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून परस्पर विल्हेवाट लावत असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केला होता. याबाबत महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन विनापरवाना सोनखत घेऊन गेल्याबद्दल हर्ष शिंदे यांना दंडाची कारवाई केली आहे. सोनखत विक्रीबाबत निविदा काढण्यासाठी रीतसर प्रस्ताव तयार करण्यात आल्याचा खुलासा उपायुक्त स्मृती पाटील यांनी केला आहे. मिरज बेडक रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे 5 एकर जागेत शहरातील मैला मिश्रित गाळ आणून टाकला जातो. यातून खत तयार होते आणि या खताला सोनखत असं म्हटलं जातं. महापालिका हे सोनखत आज तागायत निविदा काढून विक्री केल्याचं आढळून आलं नाही. सुधार समितीच्या पाठपुराव्यामुळे या सोनखताची निविदा काढून विक्री होणार असल्याचे महापालिकेला एक आर्थिक स्रोत निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे. मला एका महत्त्वाच्या विषयावर आज खुलासा करू इच्छिते की गेले 2 दिवस बेडग डेपोवरील सोनखत याबाबतची चर्चा सुरू आहे किंवा ते बेकायदेशीर आहे, असं विक्री करतायत, असं काही अनेक वर्तमानपत्रात आलेलं आहे. त्या बाबतीत अगदी वस्तुस्थिती दर्शक ही अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून तिथं कुठं टेंडर झालेलं माझ्याकडे काही कागदपत्र उपलब्ध नाहीत. पण 3 आणि 4 तारखेच्या दरम्यान हा विषय माझ्यासमोर आला होता. काही लोकांची तिथल्या जे रहिवासी आहेत त्यांची पण मागणी होती की तिथून वास येईल किंवा एकदा त्याच्यात पाणी गेलं आणि ते साईडला त्यांची शेती आहे त्यात जाऊ शकते. त्यानंतर आमच्या तिथले जे डेपोचं काम बघतात सचिन वाघमोडे यांच्याशी पण चौकशी केली. काही एक व्यक्ती पण आला होता की ते सोनखत नेलेलं नाही. त्याचे व्हेरिफिकेशन आम्ही केल्यानंतर नेलेलं तर उचलून आणणं आम्हाला अवघड आहे, कारण सोनखत म्हणजे जे मैला गोळा केला असतो तो मैला एका खड्ड्यात टाकतात आणि तो काही 6 महिन्यात आणि 1 वर्षात त्याचं खत होत नाही, तर त्याला अनेक वर्ष लागतात. कदाचित हा 7 ते 8 वर्षापूर्वीपासूनचा असू शकतो असं माझं मत आहे. त्या अंतर्गत 8,000ची आम्ही दंडाची पावती फाडलेली आहे आणि तातडीनं त्याची लिलाव लावण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. 1-2 दिवसात याबाबतची निविदा प्रसिद्ध होईल माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने आणि रीतसर निविदेद्वारेच त्याची विक्री होईल. ज्यांनी कोणी असू दे, आता उपहासात्मक जरी आमच्या बातम्या दिल्या असतील तरी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की हा एक चांगला स्रोत आमच्या समोर आणला आणि नक्की याबाबत कोणताही घोटाळा होणार नाही याची ग्वाही आम्ही देत आहोत आणि तातडीनं त्याचा लिलाव पावसाळ्यापूर्वी करून ते कसं जाईल याचं प्लॅनिंग आम्ही करू. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN.